नमस्कार, मी अक्षय. एडियन बातमीपत्रात तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतोय. आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. उभाटा गट फुटला असून संजय राऊत यांना नरकातून स्वर्गात जाण्याची घाई झाली आहे. त्यांना स्वर्गाचं दार दाखवा असं बोलून संजय शिरसाट यांनी उभाटा गटावरती टीका केली आहे. तर गंगापूर खुलताबादेत राजकारण तापलंय. सुरेश सोनवणेंच्या बंडाने भाजपची डोकेदुखी वाढली आहे. येत्या 28 तारखेला उमेदवारी दाखल करणार. आता बघूया सविस्तर बातम्या. शिवसेना शिंदे गटाची यादी जाहीर झाली असून प्रवक्ता संजय शिरसाट यांनी पश्चिममधून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यानंतर त्यांनी याविषयी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिल्या. काल शिवसेनेची 45 उमेदवारांची यादी माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी घोषित केली. मुळामध्ये सर्व यादीकडे जर आपण लक्षपूर्वक जर पाहिलं तर उठावानंतर जे जे उमेदवार त्यांच्याबरोबर होते, जे आमदार त्यांच्याबरोबर होते, त्यांना सर्वांना संधी देण्याचं काम शिंदे साहेबांनी केलं. याचा अर्थ असा आहे की कार्यकर्ता जपायचा कसा किंवा एखाद्या आमदाराला जपायचं कसं हे शिंदे साहेबांनी महाराष्ट्रातील इतर तमाम पक्षाला दाखवून दिलेलं आहे. त्या यादीमध्ये कोणतेही आयात केलेले तुम्हाला उमेदवार दिसणार नाही. एक दोन जे उमेदवार आहेत, वायकरांची मिसेसला उमेदवारी दिली, उदय सामंतच्या भावाला उमेदवारी दिली, हे अनेक वर्षापासून त्यांना त्या ठिकाणी कामाला लावलं होतं आणि तुम्हाला भविष्यामध्ये हे लढायची हे सुद्धा सांगितलं गेलं होतं. म्हणून इतर कोणत्याही जागेमध्ये जास्त फेरबदल केलेला नाही. मी शिंदे साहेबांचं मनापासून आभार मानतो. त्यांनी मला सुद्धा चौथ्यांदा आज माझी उमेदवारी जाहीर झालेली आहे. मतदारसंघातील असलेलं काम शिंदे साहेब जसं म्हणतात की टीकेला उत्तर आम्ही कामातून देऊ, त्याच पद्धतीने माझ्या मतदारसंघामध्ये मी केलेली कामं असतील, लोकांशी असलेले संबंध असतील, त्या मतदारांच्या विश्वासाला मी जर पात्र ठरलेलो असेल तर निश्चितच माझा विजय हा पक्का आहे. माझ्या मतदारसंघामध्ये सुद्धा माझी लढत ही आयात केलेल्या उमेदवाराबरोबर आहे. माझ्या मतदारसंघामध्ये राहत नाहीत किंवा माझ्या मतदारसंघाची ज्याचा संबंध नाही अशा लोकांना पैसे देऊन दिलेली उमेदवारी ती आमच्या मतदारांना ॲक्सेप्ट होणार नाही, एवढं मात्र निश्चित आहे. गंगापूर खुलताबाद मतदारसंघातून भाजपचे आमदार प्रशांत बम हे गेल्या 15 वर्षांपासून आमदार आहेत. त्यांच्या विरोधात आमदार सतीश चव्हाण हे आपलं नशीब आजमावत असताना गरुड झेप अकॅडमीचे संचालक सुरेश सोनवणे यांनी अपक्ष म्हणून या मतदारसंघाची निवडणूक लढवण्याचा संकल्प केला असून ते अपक्ष म्हणून 28 तारखेला उमेदवारी दाखल करणार आहेत, अशी घोषणा त्यांनी पत्रकार परिषदेत केली आहे. क्षेत्रामध्ये तुम्ही आम्हाला हरवू शकता, हरण्याची भीती आम्हाला नाहीये. ठामपणे एक मतदारसंघाला आणि महाराष्ट्राला सांगेल, ही लढाई आता शेवटची लढाई शेवटपर्यंत होईल आणि माय जनतेला न्याय मिळवून दिला जाईल तोपर्यंत चालू असेल. आता दुसरा प्रश्न परत विचारला गेला की कोणत्या प्रलोभनांना बळी पडाल का. मी तुम्हाला एक सांगू इच्छितो, भगवंताने मला एका रिक्षा ड्रायव्हर पासून इथपर्यंत आणलं, एवढं काही दिलंय. खुलताबाद फुलंब्री रोडवरती ऑटो चालवणारा, एक गाडी चालवणारा, एक काळी टोळी चालवणारा मी, माझ्याकडे आज कशाची कमी नाहीये. तुम्हाला रेग्युलर डॉक्युमेंटच्या रूपात त्या ठिकाणी सगळी हिस्ट्री समोर येईलच फॉर्म भरल्यावरती. तेव्हाकडे हे प्रलोभन माझ्याकडे घेऊन येऊ नका. मला कोणत्याही पदाचे आमिष नाही आहेत, त्यामुळे त्या पदाचे आमिष मला दाखवू नका. ही लढाई शेवटची आहे आणि ती शेवटपर्यंत लढल्या जाणार आहे, त्यामुळे माघार नाही हा शब्द माझा आज तुम्हाला. आता अजून एक प्रश्न त्या ठिकाणी पडला, तुमच्या निवडणुकीचा फायदा कोणाला होईल. उमेदवाराचे नाव मी घेत नाही. मतदारसंघामध्ये जोपर्यंत माझं नाव
नाव डिक्लेअर नव्हतं तोपर्यंत त्या ठिकाणी तुम्ही मतदारांना बुलवण्याचा प्रयत्न केला। राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या तसेच सैन्य दलासाठी राखीव असलेल्या मद्याचा साठा विक्रीसाठी घेऊन जाताना मिटमिटा येथे वाहन तपासणीमध्ये पकडलाय। राज्यात आचारसंहिता लागू झाल्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाने तपासणी सुरू केली आहे। मिटमिटा परिसरात सोमवारी रात्री गस्तीवर असताना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाला MH4 FF 0862 ही संशयितरित्या जाणारी कार दिसली। या पथकाने कार चालक अबुल कलाम आझाद यास इशारा देऊन थांबवलं। या कारची झडती घेतली असता त्यात 100 पायपर स्कॉच विस्कीच्या 55 सीलबंद बॉटल्या आढळून आल्यात। ही विस्की महाराष्ट्रात विक्रीसाठी बंद असलेली असून सदरील मद्य केवळ सैन्य दलासाठी राखीव असल्याचं समोर आलंय। पथकाने कारसह 5,02,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। या प्रकरणी चालकास ताब्यात घेत गुन्हा दाखल करण्यात आलाय। ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे उपायुक्त संगीता दरेकर, राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक संतोष झगडे, उपाधीक्षक गुणाजी क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक आनंद चौधरी, दुय्यम निरीक्षक अजय बगाटे, प्रियंका राठोड, पूनम चव्हाण, रेणुका कांबळे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक गणेश नागवे, अनंत शेंदरकर, अशोक सपकाळ, जवान चेतन वानखेडे, निखिल काकडे, हनुमंत स्वामी, कोमल नरके, विनायक चव्हाण आदींनी केली आहे। केअर सिग्मा हॉस्पिटल आणि इंडियन मेडिकल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने सुमारे 700 पेक्षा जास्त डॉक्टर्स सहभागी असलेली 2 दिवसीय GI व्हिजन 2024 ही GI एंडोस्कोपी या विषयावरील 6वी द्विवार्षिक वैद्यकीय परिषद संपन्न झाली आहे। दिनांक 19 आणि 20 ऑक्टोबर रोजी शहरातील हॉटेल रामा इंटरनॅशनल येथे केअर सिग्मा हॉस्पिटल आणि इंडियन मेडिकल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने GI व्हिजन 2024 ही GI एंडोस्कोपी विषयावरील 6वी द्विवार्षिक वैद्यकीय परिषद संपन्न झाली आहे। सुमारे 700 पेक्षा जास्त डॉक्टर्स सहभागी असलेल्या या 2 दिवसीय वैद्यकीय परिषदेमध्ये गॅस्ट्रोइंटेस्टाइन GI उपचारांमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान, हँड्स ऑन कार्यशाळा आणि थेट केअर सिग्मा हॉस्पिटलमधून प्रसारित होणारे लाईव्ह सर्जरी सेशन संपन्न झाले। ही परिषद अनेक प्रसिद्ध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्ट, शल्यचिकित्सक आणि वैद्यकीय व्यावसायिकांसाठी ज्ञान आणि माहितीपूर्ण संमेलन ठरलं। प्रतिष्ठित राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांना एकत्र आणून या परिषदेमध्ये गॅस्ट्रोएंटरोलॉजी, एंडोस्कोपी आणि इतर महत्त्वपूर्ण विषयावरती सखोल मागोवा घेण्यात आला। डॉक्टर D नागेश्वर रेड्डी, डॉक्टर केनेथ बिनमुलर, डॉक्टर GV राव, डॉक्टर मनु टंडन, डॉक्टर मोहन रामचंदानी, डॉक्टर शोभना भाटिया, डॉक्टर रूपा बॅनर्जी, डॉक्टर राजेश पुरी, डॉक्टर संतोष दारीशेट्टी यांच्यासह देशभरातील अनेक आघाडीचे नामवंत गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्ट या परिषदेसाठी सहभागी झाले होते। विविध जटिल विषयावरील व्याख्याने, GI शस्त्रक्रिया आणि प्रक्रियेमध्ये येणाऱ्या अडचणी आणि त्यावर दिग्गजांचे अनुभव संपन्न मार्गदर्शन उपस्थितांना लाभलंय। नेहमीच नाविन्यपूर्ण गोष्टींसाठी ओळखल्या जाणाऱ्या केअर सिग्मा हॉस्पिटलच्या GI व्हिजन कॉन्फरन्समध्ये यावर्षी मिनी नावाचा रोबोट आकर्षण ठरला। येणाऱ्या काळात आरोग्य क्षेत्रामध्ये AI तंत्रज्ञान असंख्य प्रकारे उपयुक्त ठरू शकते याची चर्चा देखील उपस्थितांमध्ये रंगली। या परिषदेमध्ये मिळालेले मार्गदर्शन आणि आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांच्या अनुभव कथन हे आरोग्य क्षेत्रात नक्कीच लाभदायक ठरतील आणि याचा सर्व रुग्णांना निश्चितच फायदा होईल असा विश्वास परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर उन्मेष टाकळकर यांनी व्यक्त केला आहे। या परिषदेच्या यशस्वीतेसाठी आयोजन समितीमधील डॉक्टर मनीषा टाकळकर, डॉक्टर शशिकांत अक्सरे, डॉक्टर आशिष गांधी, डॉक्टर प्रफुल्ल जटाळे आणि डॉक्टर विनीत कहाळेकर यांचं महत्त्वपूर्ण योगदान लाभलंय। शहरवासियांना एक सुवर्ण संधी। तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडियनवरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा। तर वाट कसली पाहताय? आत्ताच स्क्रीनवरती दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क साधा। आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची। कुठे जाऊ नका, पाहत रहा एडियन न्यूज। अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात। वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो। फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो। प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुड झेप अकॅडमी
पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है क्या? है ना सर. देना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर. ये ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत आहे. आपण बघत आहात एडियन बातमीपत्र. निवडणूक कालावधीमध्ये आदर्श आचारसंहिता पालनासाठी सर्व पथक प्रमुखांनी सर्व नोडल अधिकाऱ्यांनी दक्ष राहून कारवाई करावी, असा निर्देश आचारसंहिता कक्षाचे नोडल अधिकारी तथा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी दिलेत. जिल्हाधिकारी कार्यालयातील आचारसंहिता कक्षामध्ये आज जिल्ह्यातील सर्व 9 विधानसभा मतदार संघनिहाय आचारसंहिता नोडल अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. अपर जिल्हाधिकारी डॉक्टर अरविंद लोखंडे, महानगरपालिका अपर आयुक्त रणजित पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र देसले, खनिकर्म अधिकारी किशोर घोडके, श्रीमती उपासे यांच्यासह जिल्ह्यातील 9 मतदारसंघातील आचारसंहिता कक्षाचे नोडल अधिकारी या बैठकीस उपस्थित होते. यावेळी सूचना देण्यात आल्या आहेत की आचारसंहिता अंमलबजावणीसाठी नियुक्त भरारी पथके, स्थिर पथके, व्हिडिओ पथके यांनी बसस्थानक, रेल्वे स्थानक, सार्वजनिक वाहतूक करणाऱ्या वाहनात रोख रक्कम वाहतुकीबाबत तपासणी करावी. त्याचप्रमाणे संशयास्पद ठिकाणी अचानक क्षेत्रफेट देऊन तपासणी करावी. तपासणीची व्हिडिओग्राफी, लेखी नोंदी असणं आवश्यक आहे. तपासणी केल्यानंतर प्रत्येक 2 दिवसांनी वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये भेटीचं नियोजन मतदारसंघांनी करावं. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवरती विविध ठिकाणी कपडे, भेटवस्तू किंवा इतर वस्तूंचं वाटप करून मतदारांना प्रलोभन दिलं जाऊ शकतं. याबाबतही योग्य ती खबरदारी या कक्षामार्फत नियुक्त अधिकारी कर्मचाऱ्यांनी घ्यावी. विनापरवानगी पोस्टर, बॅनर याबाबत प्रचार होत असेल तर तात्काळ दखल घ्यावी. सी विजिल या ॲपवरती येणाऱ्या तक्रारींचीही तात्काळ दखल घेण्यात यावी. योग्य ते पुरावे जतन करावं. आचारसंहिता पालन करत असताना योग्य ती खबरदारी नियुक्त अधिकारी कर्मचाऱ्यांनी घ्यावी. विविध क्षेत्रातील भेटीचं नियोजन, रोख रक्कम आढळून आल्यास कारवाई करण्याचं मार्गदर्शन या बैठकीमध्ये करण्यात आलंय. आपण ऑलरेडी आज नोटिफिकेशनचा दिवस आहे, त्याच्या आढावासाठी आज सगळे आपले जितकी बी यंत्रणा आहे त्यांची मीटिंग बोलवण्यात आली होती आणि त्यामध्ये विशेषतः आपल्याकडे प्रत्येक ठिकाणी FST आणि SSTची स्थापना झाली या नाही झाली ते एकदा विचारण्यात आली होती. जवळपास पुणे जिल्ह्यामध्ये 103 टीम FSTची कार्यरत आहे, त्यासोबत जवळपास 130 टीम SSTची आजरोजी कार्यरत आहे. प्रत्येक SSTला त्यांची बेसिक सोयीसुविधा भेटली या नाही भेटली त्या संदर्भात आढावा घेण्यात आला आणि प्रत्येक SSTची या ठिकाणी वेबकास्टिंग होणार आहे त्या संदर्भात आम्ही दक्षता घेतलेली आहे आणि प्रत्येक SST कसा रीतीने काम करतोय त्याची रिपोर्टिंग जिल्हा स्तरावरून आपल्या MCC कक्षामार्फत पूर्ण टीमची मॉनिटरिंग या ठिकाणावरून होणार आहे. त्यासोबत FSTंना आपली सेन्सिटिव्ह लोकेशन देण्यात आलेली आहे. त्यासोबत बस स्थानक असो, रेल्वे स्टेशन असो या एअरपोर्ट असो, ज्या ठिकाणी मोठी गर्दीचा प्लेस आहे त्या ठिकाणी FST पथक विजिट करून त्या ठिकाणी स्पॉट पाहणी करणार आहे आणि त्या ठिकाणी आदर्श आचारसंहिताचा भंग होतो या नाही होतो त्याबाबत तपासणी करणार आहे. शहरातील मधुर मिलनच्या दुकानाचं नाव बदनाम करण्याच्या दृष्टीने एक व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होत असून सदर व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या विरोधात पोलिसांमध्ये तक्रार करणार असल्याची माहिती पद्मसिंह व राज पुरोहित यांनी एडियन सोबत बोलताना दिली आहे. मधुर मिलन स्वीट्स मिठाई प्रतिष्ठानच्या नावाने एक व्हिडिओ त्यांची प्रतिमा मलिन करण्याच्या दृष्टीने सोशल मीडियावरती प्रसारित केला जातोय. त्या व्हिडिओमध्ये मिक्सिंग करून त्या जागी उंदीर फिरत असल्याचं दृश्य मधुर मिलन स्वीट्स मिठाई प्रतिष्ठानच्या नावाने व्हायरल करण्यात येत आहे. मात्र सदरील दृश्याची शहानिशा केली असता तो व्हिडिओ दिल्ली येथील असल्याचं उघडकीस झालंय. सदर प्रकरणी मधुर मिलन स्वीट्स मिठाई प्रतिष्ठानचे संस्थापक पद्मसिंह राज पुरोहित यांनी एडियन सोबत बोलताना माहिती दिली असून सदर प्रकरणी पोलिसांकडे तक्रार देखील करणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. वो बिल्कुल फेक वीडियो है, वो दिल्ली का वीडियो है और 2 साल पुराना वीडियो है और वो वहाँ के पेपर न्यूज़ में है, मीडिया के माध्यम से ऑलरेडी पहले से दिल्ली में 2 साल पहले न्यूज़ चैनलों में आया हुआ है
वो यहाँ किसी असामाजिक तत्व ने हमारे खिलाफ में फेस्टिवल के ऊपर षड्यंत्र रच के कि भाई इनका कैसे भी उन्नति रोकी जाए, तो वो उन्होंने यहाँ एडिट करके नीचे मधुर मिलन स्वीट डाल के वायरल कर दिया उन्होंने, ठीक है ना। उसकी हमने साइबर क्राइम में भी कंप्लेंट डाली है, विधाननगर में भी कंप्लेंट डाली है, उसका वो भी तफ्तीश कर रहे हैं, शायद वो 100% पकड़ा भी जाएगा। और फिर भी हमने सोचा कि भाई हम कोई 1% 2% हमारे कस्टमरों तक पहुंच पाए हैं, तो आपके माध्यम से हम सोच रहे हैं कि भाई सब शहर को सच्चाई मालूम पड़ेगी कि भाई ये गलत उद्देश्य से वीडियो डाला हुआ है, इससे हमारा कोई लेना देना नहीं है। हम हमेशा शुद्धता और स्वच्छता के साथ कभी भी समझौता नहीं किया है। हम ग्रह को देवता मानते हैं और 30 साल से हम ये व्यवसाय कर रहे हैं और बहुत सारी सामाजिक संस्थाओं से जुड़े हुए हैं। सोशल वर्कर भी हैं, लॉयंस क्लब मेंबर हूँ, प्रकोष्ठ का अध्यक्ष हूँ, गौशाला का सबसे बड़ी वर्ल्ड की गौशाला पतमेड़ा गौशाला उसका मैं आजीवन सदस्य हूँ, और भी बहुत सारी संस्थाएं, व्यापार महामंडल के हम मेंबर हैं। हमारा खुद का भी एसोसिएशन बना हुआ है, उसके हम 10 साल अध्यक्ष रह चुके हैं। और बहुत सारे हमारे कभी भी ये एक व्यापार बोल के भी नहीं कर रहे हैं, हम सेवा भी कर रहे हैं लोगों की। भाई सब कुछ बिजनेस भी नहीं होता है, षड्यंत्र है, ये हर फेस्टिवल के ऊपर होता है, ये हर फेस्टिवल के ऊपर है। ऐसे लोग हैं, सक्रिय है। तो आपके माध्यम से मैं बोलना चाहता हूँ कि ये ऐसे लोगों के ऊपर लगाम लगनी चाहिए। हम व्यापारी है, कहाँ जाएंगे? आप है हमारे, और कौन है? ठीक है, किसी के साथ भी वो गलत है, मेहनत करने वाले लोग हैं, आगे बढ़ने वाले लोग हैं, ठीक है ना। गलत करेंगे तो इतने बड़े बड़े शोरूम खोल के थोड़ी बैठेंगे कोई गलत करने के लिए। हर व्यापार का एक एसोसिएशन है, आपका भी कोई एसोसिएशन? एसोसिएशन है हमारा, पर थोड़ा एक्टिव कम है एसोसिएशन। आप कोशिश करेंगे एसोसिएशन? बिल्कुल करेंगे हम, मजबूत, बिल्कुल 100% मजबूत करेंगे उसको। क्या अपील क्या करेंगे एसोसिएशन के लोग? एसोसिएशन को अपील ये करेंगे कि भाई आज जैसे हमारे साथ हुआ है, तो मैं एक अकेला लड़ रहा हूँ, मैं सक्षम हूँ, लड़ भी सकता हूँ, न लड़ लूँगा, न लोगों का हमारे ऊपर विश्वास है, इसलिए लोग भरोसा अफवाहों के ऊपर करेंगे भी नहीं, ठीक है। पर बहुत सारे ऐसे लोग हैं जो बेचारे आप तक नहीं पहुँच पाते हैं, सक्षम नहीं हैं, उनको तो ये लोग उनकी तो सब भाई इमेज खराब ही कर रहे हैं ना। छोटे छोटे लोग बहुत हैं जिनके साथ में ऐसा हो रहा है। तो हम सोच रहे हैं कि भाई एक अकेला लड़के नहीं, पूरा संगठन अगर साथ में रहा, और सीपी साहब को है निवेदन दिया, आपके माध्यम से हम हर साल एक कॉन्फ्रेंस करके पूरा एसोसिएशन अगर मिलके कोई अपील करेंगे तो उसका मेरे हिसाब से बहुत फर्क पड़ेगा। आप लास्ट में पब्लिक को क्या अपील? पब्लिक को यही दीपावली की हार्दिक शुभकामनाएं हैं और हमारे ऊपर विश्वास रहने दें, और आपका खूब प्यार हमारे को मिल रहा है, और हम आपके साथ में कभी भी क्वालिटी के बारे में समझौता नहीं करेंगे। हम अच्छी बढ़िया से बढ़िया हर साल अलग अलग मिठाई देने का प्रयास करेंगे, और शुद्ध घी में और मूंगफली के तेल में नमकीन बनाते हैं हम, और जितनी कोशिश होंगी वो अच्छा करेंगे। और हमारे छत्रपति संभाजी नगर का हम नाम रोशन करने की सोच रहे हैं, उसका नाम हम देश विदेशों में ले जाने की सोच रहे हैं, पूरे मराठवाड़े का नाम हम रोशन करने की सोच रहे हैं। पर कुछ ऐसे असामाजिक तत्व है जिनको अच्छा नहीं लग रहा है कि भाई ये लोग कैसे क्या ऐसे प्रोग्रेस कर रहे हैं। कोई ऐसा, हम कोई फ्री में तो किसी से पैसे नहीं ले रहे हैं, मेहनत कर रहे हैं सुबह 7 से लेके रात की 12-1 बजे तक। आज मेरे को 24 साल हो गए, 24 साल से कभी भी दिन में भी 1 मिनट भी रेस्ट नहीं, कंटिन्यू मेहनत, और सब के सब मेहनत करते। हमारा पूरा परिवार है, मधुर मिलन परिवार है, जो सब हमारे साथ में मेहनत करके पैसे कमाते हैं। कोई ऐसे कोई गलत उद्देश्य से किसी को नहीं। श्री साईबाबा मंदिर संस्थान शरणापूर संभाजीनगरचा यंदा 13वा वर्धापन दिन 20 ऑक्टोबर 2024 रविवार रोजी बबलू दुग्गल यांच्या ये है साई का दरबार या भव्य साई चरित्र महानाट्य व भजन साई गीतने साई भक्त तल्लीन होऊन मोठ्या उत्साहात व भव्य महाप्रसाद करून साजरा करण्यात आलाय। श्री साईबाबा मंदिराचा 13वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साईबाबांचे महानाट्य, भजन, साई गीत, भव्य महाप्रसाद करून संपन्न झालाय। सकाळी ठीक 5 वाजता मंदिराचे संस्थापक राजेंद्र आदमाने पाटील यांच्या हस्ते सर्व ब्राह्मणांच्या उपस्थितीत अभिषेक करण्यात आला। त्यानंतर 11 वाजता मुख्य कार्यक्रम सुरू झाला।
बबलू दुग्गल यांच्या कार्यक्रमाने साक्षात साईबाबा शरणापूर साईबाबा मंदिरात अवतरल्याची प्रचिती आली। सर्व भाविकांनी सर्वच गीतांवरती ठेका धरला। तसेच संस्थापक अध्यक्ष राजेंद्र अदमाने पाटील या 13 वर्षापासून जी निस्वार्थ कार्य व समाजसेवा चालू आहे त्यांच्यासाठी आलेल्या सर्व मान्यवरांनी व साई भक्तांनी शुभेच्छा दिल्या आणि त्यांचं कौतुक केलं। संस्थापक अध्यक्ष राजेंद्र अदमाने पाटील यांनी सर्व मान्यवर व साई भक्तांचं आभार मानलं व मी हे चालू असलेले समाजकार्य असेच अविरत चालू ठेवेल असं सांगितलं। त्यानंतर सर्व मान्यवर व हजारो साई भक्तांच्या उपस्थितीत महाआरती करण्यात आली व नंतर लगेचच महाप्रसाद सुरू करण्यात आला। हजारोंच्या संख्येत साई भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला। 2 वाजतापासून संध्याकाळी 7 वाजेपर्यंत महाप्रसाद चालू होता। या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून सर्व क्षेत्रातले मान्यवर उपस्थित होते। तसेच भगवान बाबा अनाथ आश्रम येथील सर्व मुली, अंध आश्रम येथील अंध मुली व गुरुकुल आश्रम येथील सर्व अनाथ मुलं हे प्रमुख उपस्थितीत होते। तसेच इतर मान्यवर, उद्योजक व समाजसेवक उपस्थित होते। सर्व साई भक्तांनी व सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमाचा व महाप्रसादाचा लाभ घेतलाय। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कार्याध्यक्ष विशाल अदमाने पाटील, अर्जुन अदमाने, दत्ता रोजेकर, अरुण कोटमे, रूपचंद जैन, रत्नाकर वरपे, सतीश हिवाळे, अनिकेत कोटमे, सचिन अंभोरे, बाळू जाधव, ज्ञानेश्वर गवळी, संतोष जाधव, कृष्णा अदमाने, गोरख आरते, सोमनाथ कान्हेरे, परमेश्वर कान्हेरे, शिवम अधाने, भगवान बोंगाने, शिवलाल दौंड, प्रतीक पाखले, कापसे पाटील, गोकुळ सुरभाईये सह पूर्ण साई पालखी समिती, राजेंद्रदादा अदमाने युवा प्रतिष्ठानचे सर्व सदस्य यांनी परिश्रम घेतलाय। महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाचा तिढा सुटल्याचा दावा केला जातोय। मात्र जागा वाटपात तिन्ही पक्षांमध्ये अद्यापही रस्सीखेच सुरूच असल्याचं दिसून येत आहे। उद्धव ठाकरे आणि काँग्रेसमध्ये विदर्भातल्या जागांमध्ये अद्याप दोन्ही पक्षांमध्ये एकमत झालेलं नाहीये। महाविकास आघाडीमध्ये प्रत्येक पक्षात उमेदवारांमध्ये चढाओढ झाल्याने तिकीट न मिळाल्यास बंडखोरीची शक्यता निर्माण झाली आहे। काँग्रेस आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षात अनेक जागांवरून मतभेद। एकीकडे महायुतीमध्ये आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे। यामध्ये काही जागा वगळता उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे। तर महाविकास आघाडीमध्ये अजूनही जागा वाटपाच्या चर्चेचं गुऱ्हाळ सुरूच आहे। आमच्यात मतभेद वाद नाहीयेत असा महाविकास आघाडीकडून वारंवार सांगितलं जात आहे। महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाचा तिढा अजून सुटलेला नाहीये। शिवसेना आणि काँग्रेसमध्ये विदर्भातील काही जागांवरती मतभेद आहेत। मागच्या आठवड्यात रमेश चेन्नीथला यांनी मातोश्रीवरती येऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती। त्याच दिवशी दुपारनंतर मवियाच्या नेत्यांमध्ये जवळपास 10 तास चर्चा झाली, पण जागा वाटपाचा तिढा सुटला नाही। महायुतीमध्ये भाजपने 99 जागांवरती उमेदवार जाहीर करून आघाडी घेतली आहे, पण महाविकास आघाडीमध्ये अजून चर्चा सुरू आहे। महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा तिढा अद्यापही सुटलेला नाहीये। जागा वाटपावरून शिवसेना, ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच सुरू असल्याची माहिती समोर येत आहे। शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। उभाटा गट फुटला असून संजय राऊत यांना नरकातून स्वर्गात जाण्याची घाई झाली आहे। त्यांना स्वर्गाचं दार दाखवा असं बोलून संजय शिरसाट यांनी उभाटा गटावरती टीका केली आहे। तर गंगापूर खुलताबादेत राजकारण तापलंय। सुरेश सोनवणेंच्या बंडाने भाजपची डोकेदुखी वाढली आहे। येत्या 28 तारखेला उमेदवारी दाखल करणार। आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र एडीएन न्यूज।